तर वाशिममध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। पालकमंत्री झाल्यानंतर हसन मुश्रीफ हे आज पहिल्यांदाच वाशिममध्ये आले। यावेळी मुश्रीफांनी जिल्ह्यातील कामकाजाची सुरुवात केली। 125 संजय खिलारी तर रायगड जिल्ह्यातही अलिबागच्या पोलीस परेड मैदानावर आदित्य तटकरेंच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी पोलीस दलासाठी नवीन वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं। पोलीस संचालनानंतर विविध पुरस्कारांचं वितरण आदित्य तटकरेंच्या हस्ते करण्यात आलं। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी ध्वजवंदन केले। यावेळी जिल्हा प्रशासनात उल्लेखनीय काम करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर पालकमंत्र्यांनी यावेळी विकासासंदर्भात माहिती दिली। यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। तसंच पथसंचलन आणि विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले। यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं। अहिल्यानगरात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी सैन्य दलाच्या विशेष बँडसह पोलीस प्रशासनातील वेगवेगळ्या पोलीस पथकांनी आणि विद्यार्थ्यांनी संचालन केले। यावेळी पालकमंत्री विखे यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं। या कार्यक्रमाला सातारा पोलीस दलासह विविध विभागातील पदाधिकाऱ्यांनी, शाळेतील विद्यार्थ्यांनी मैदानावर परेड सादर केली। तसंच जिल्ह्यातील योजनांच्या चित्ररथांचं सादरीकरण केलं। सांगलीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला। या निमित्तानं ध्वजवंदन सोहळा पार पडला। राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तसंच सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ध्वजवंदन केलं। यावेळी जिल्हा पोलीस परेड ग्राउंडवर अग्निशमन दलाकडून संचलन करण्यात आलं। लातूरमध्ये पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी विविध स्टॉल लावण्यात आले। त्यासोबतच विविध देखाव्याद्वारे पथसंचलन करण्यात आलं। अकोल्यातील शास्त्री स्टेडियमवर कामगार मंत्री आकाश फुंडकरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी पालकमंत्र्यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व शिक्षा अभियान, स्वच्छ भारत अभियान, आरोग्य विभागाचे जनजागृती चित्ररथ परेडमध्ये सामील करण्यात आले। नाशिकच्या येवल्यात प्रशासकीय संकुलात 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवेंच्या हस्ते तिरंगा ध्वजाचं रोहण करण्यात आलं। तसंच एनसीसी विद्यार्थ्यांनी तिरंगेला मानवंदना दिली। गोंदियात 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला। पालकमंत्री बाबासाहेब पाटलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थितांना जिल्ह्यात सुरू असलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली। त्याचबरोबर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। पालघरमधील पोलीस परेड प्रांगणात 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला। राज्याचे वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते। बीडमधील मस्सा जोगचे सामाजिक कार्यकर्ते दत्ता बारगजे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले। या ठिकाणी दरवेळी संतोष देशमुखांच्या हस्ते ध्वजारोहण होत असतं, मात्र संतोष देशमुखांच्या हत्येनंतर आज दत्ता बारगजेंच्या हस्ते ध्वजारोहण झालंय। दादर इथल्या शिवाजी पार्क परिसरातल्या गणेश उद्यान मंदिराला तिरंगी रोषणाई करण्यात आली। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर रोषणाई करण्यात आली। आज संध्याकाळी ही तिरंगा रोषणाई पाहता येणार। जळगाव रेल्वे स्टेशनसमोर जळगाव पोलीस दल आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं परधाडे रेल्वे अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली। आणि या रेल्वे अपघातात 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्यांच्या आत्म्यांना चिरशांती प्राप्त व्हावी म्हणून मेणबत्ती लावून प्रार्थना करण्यात आली। जळगावातील पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहण करण्यात आलं। पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी ध्वजवंदन केलं। यावेळी जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं ध्वजाला मानवंदना देण्यात आली। त्याचबरोबर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। शिर्डीतील शासकीय कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। प्रजासत्ताक दिनानिमित्त नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी ध्वजवंदन केलं। यावेळी मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचं वाटप करण्यात आलं।
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते भिवंडीत ध्वजवंदन करण्यात आलं। भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात मोहन भागवतांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं। त्यानंतर त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। प्रजासत्ताक दिनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ मुख्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला। महानगर संघचालक राजेश लोया यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं। ध्वजवंदनानंतर सीआयएसएफ पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून मानवंदना देण्यात आली। देशाचा 76वा प्रजासत्ताक दिन नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर ध्वजवंदन करण्यात आलं। शेतकऱ्यांवरील संकट लवकर दूर होऊ दे अशी अपेक्षा कोकाटेंनी यावेळी व्यक्त केली। पोलिसांनी केलेले पथसंचलन उपस्थितांच्या डोळ्याचं पारणं फेडणारं होतं। परभणीत नवनिर्वाचित पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी मुख्य शासकीय ध्वजवंदन केले। प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमवर हा सोहळा पार पडला। यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकरांनी सर्व जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासित केले। प्रजासत्ताक दिनानिमित्त हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते संत नामदेव महाराज पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी झिरवाळांनी सर्व जनतेला प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि हिंगोलीच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं म्हटलंय। भंडाऱ्यात 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। यावेळी पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते पोलीस ग्राउंड इथं ध्वजवंदन करण्यात आलं। झेंडा वंदनानंतर आयुष्य निर्माण कारखान्यात झालेल्या स्फोटात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली देण्यात आली। जालन्यात मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणस्थळी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। अंतरवाली सराटीत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी सामूहिक उपोषण सुरू आहे। यावेळी जरांगेंनी व्यासपीठावर हातात तिरंगा घेऊन प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे। धुळ्यात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी रावलांनी जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। तसंच शेतकऱ्यांवरील संकट लवकर दूर होऊ दे अशी अपेक्षा व्यक्त केली। अमरावतीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण पार पडलं। राज्यमंत्री इंद्रनील नाईकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। तर अकोल्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रकाश आंबेडकरांनी ध्वजवंदन केले। यावेळी आंबेडकरांनी देशवासियांना गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा दिल्या। सिंधुदुर्गात 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं। मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसला प्रजासत्ताक दिनानिमित्तानं आकर्षण तिरंगी सजावट करण्यात आली। आज पहाटेच रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रजासत्ताक दिन साजरा केला। तिरंगा ध्वज आणि तिरंगी सजावटीमुळे पंचवटी एक्सप्रेसनं प्रवाशांचं लक्ष वेधलं। कोलकातामधील आरबीआयच्या कार्यक्रमात तिरंगी अशी आकर्षक सजावट करण्यात आली। 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ही तिरंगी सजावट केली। यावेळी संपूर्ण कार्यालय आकर्षक तिरंगी रोषणाईनं सजल्याचं पाहायला मिळालं। केरळमधील कोचीमध्ये 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। नौदलातील जवानांनी ध्वजवंदन करत प्रजासत्ताक दिन साजरा केला। यावेळी सर्वत्र तिरंगी सजावट करण्यात आली। जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये लाल चौकात एका युवकानं प्रजासत्ताक दिनानिमित्तानं भारताचा झेंडा फडकवला। यावेळी या युवकानं वंदे मातरमच्या घोषणा दिल्या। वाघा बॉर्डरवरही 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। भारतीय जवानांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात केला। यावेळी भारतीय जवानांनी ध्वजवंदन केले। गुजरातच्या द्वारकामध्ये अनोख्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलेला आहे। स्कुबा ड्रायव्हर्सनं शेकडो फूट खोल पाण्याखाली राष्ट्रध्वज फडकवला। यासोबतच सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। पुण्यातील सुप्रसिद्ध आदिवासी परिवर्तनवादी चैत्राम पवारांना पद्मश्री जाहीर करण्यात आलेला आहे। पर्यावरणदृष्ट्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पवारांना पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे। हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच हिंगोलीत आले। राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघर यांच्या वतीनं पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासाठी नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मोठ्या उत्साहात पालकमंत्री झिरवाळ यांचा नागरी सत्कार पार पडला।
संगमनेरमध्ये प्रजासत्ताक दिनी अनोखी संकल्पना राबवण्यात आली। 1300 विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीनं संविधान पुस्तक प्रतिकृती साकारत ध्वजवंदन संपन्न झालं। यावेळी 125 फुटी रांगोळीत बाबासाहेबांची प्रतिमा काढून संविधान जागृती करण्यात आली। प्रजासत्ताक दिनी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर सजलंय। विठुरायाच्या मंदिराला आकर्षक नयनरम्य अशी तिरंगा ध्वजाप्रमाणे फुलांनी सजावट केली। झेंडू, शेवंती, कामिनी आदी 1 टन फुलांनी मंदिराची सजावट करण्यात आली आहे। या फुलांनी मंदिराचा गाभारा मनमोहक दिसतोय। लोणावळ्यातील कार्ला गडावर प्रजासत्ताक दिनानिमित्त एकविरा देवीच्या मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली। मंदिर परिसरात तिरंगी फुलांनी सजावट करण्यात आली। यामुळे संपूर्ण परिसर तिरंगी रंगात खुलून गेलं होतं। शिर्डीच्या कोपरगावात नवीन कायद्याच्या जनजागृतीसाठी पोलिसांनी बुलेट रॅली काढली। कोपरगाव शहर आणि तालुका पोलिसांकडून प्रजासत्ताक दिनी ही रॅली काढण्यात आली। यावेळी पोलीस वाहनातून घोषणा करत नवीन कायद्याची माहिती देण्यात आली। कोल्हापुरात प्रजासत्ताक दिनानिमित्त विंटेज कार आणि बाईकची रॅली काढण्यात आली। दसरा चौकातून या रॅलीला सुरुवात झालेली आहे। तर रॅलीत अनेक कार आणि बाईक विंटेज गाड्यांचा समावेश होता। या विंटेज गाड्या पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी गर्दी केली होती। पालघर विक्रमगडकडे पोलिसांकडून जनसंवाद उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं। कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी पथनाट्यामार्फत जनजागृती करण्यात आली। मुंबईतील सायन पुलाचं काम लवकर पूर्ण करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर सायन पुलाचं बांधकाम जलद गतीनं पूर्ण केलं नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला। तसंच वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वाखाली सायन रेल्वे स्थानकाबाहेर काँग्रेसनं निदर्शनं केली आहेत। वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। उद्या म्हणजे सोमवारपासून हा सागरी किनारा मार्ग पूर्ण क्षमतेनं मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल आणि या पुलावरून दक्षिण मुंबई ते वांद्रेपर्यंत दुतर्फा वाहतूक सुरू होणार आहे। म्हाडाच्या कोकण मंडळातील घरांची 5 फेब्रुवारीला लॉटरी निघणार आहे। या लॉटरीचा निकाल तात्काळ मोबाईलवर SMS-द्वारे दिसणार आहे आणि लॉटरीसाठी 25,000 अर्ज अनामत रकमेसह आलेत। म्हाडाच्या कोकण मंडळाची 2147 घरांसाठी ही लॉटरी निघाली आहे। इस्रायलसाठी एअर इंडियाची विमानसेवा सुरू होणार आहे। एअर इंडिया कंपनीतर्फे येत्या 2 मार्चपासून ही सेवा सुरू होईल। इस्रायलमध्ये युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर आता विमान कंपन्यांनी पुन्हा इस्रायलसाठी विमानसेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे। माणसाच्या युरिनपासून कार्बन पदार्थांनी ऊर्जा निर्मिती केली जाऊ शकते। याचा शोध नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रोफेसर आणि संशोधक विद्यार्थ्यांनी लावलाय। या प्रयोगासाठी वेगवेगळ्या 40 प्राण्यांच्या युरिनची तपासणी करण्यात आली। यामध्ये माणसाच्या युरिनमध्ये सर्वाधिक प्रमाणात युरिक ऍसिड आढळलंय।